जय श्रीकृष्ण. प्रार्थना म्हणूयात. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण 9 ते 12 श्लोक घेऊयात. 1 ते 8 श्लोकांचा व्हिडिओ मी याआधी अपलोड केला आहे. यात श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगतात की सगुण आणि निर्गुण दोन्ही मार्गांनी भक्त त्यांच्यापर्यंत पोचतात, परंतु सगुण भक्तीचा मार्ग अधिक सुलभ आहे. निराकार ईश्वराची उपासना करण्यासाठी इंद्रिय निग्रह आणि कठीण साधनेची गरज असते, जी सर्वसामान्यांसाठी क्लेशदायक असू शकते. त्याऐवजी आपले मन आणि बुद्धी ईश्वराच्या चरणी अर्पण करून केलेली सगुण भक्ती हा मोक्षाचा सोपा मार्ग आहे. श्लोक 9 ते 12 मध्ये भगवान श्रीकृष्णांनी भक्तीचे मार्ग कुठले व कुठला मार्ग श्रेष्ठ हे सांगितले आहे. प्रथम मी श्लोक म्हणणार आहे व लगेच त्याचा अर्थ सांगणार आहे. हा भक्तियोग अध्याय आहे. श्लोक 9. अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय. अर्थात, हे धनंजय, जर तू आपले मन माझ्या ठायी स्थिर करू शकत नसशील तर अभ्यास योगाच्या द्वारे मला प्राप्त करण्याची इच्छा कर. म्हणजेच पुन्हा पुन्हा मन देवाकडे वळवण्याचा सराव कर, प्रयत्न कर. हा अभ्यासाचा मार्ग आहे. श्लोक 10 वाचूयात. अभ्यासेप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. अर्थात, जर तू अभ्यास करण्यासही असमर्थ असशील तर केवळ माझ्यासाठी कर्म कर. त्यालाच तुझे परम ध्येय मान, कारण माझ्यासाठी कर्म केल्याने तुला पूर्ण सिद्धी प्राप्त होईल. हा कर्माचा मार्ग सांगितला आहे. श्लोक 11 वाचूयात. अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान्. म्हणजे तथापि तू जर माझ्या भावनेने युक्त होऊन कर्म करण्यात असमर्थ असशील तर सर्व कर्मफलांचा त्याग करून कर्म करण्याचा आणि आत्मस्थित होण्याचा प्रयत्न कर. म्हणजे जे काही काम करशील त्याचे फळ मला अर्पण कर. तात्पर्य असे की कधीकधी असे होते की सामाजिक, कौटुंबिक किंवा धार्मिक बांधिलकीमुळे किंवा इतर अडचणींमुळे मनुष्याला कृष्ण भावनाभावित कार्यासाठी सहानुभूती देखील व्यक्त करता येत नाही. प्रत्यक्षपणे जर कृष्ण भावनेच्या कार्यामध्ये स्वतःला मग्न केले तर त्याला कुटुंबियांकडून विरोध होऊ शकतो अथवा इतर अनेक अडचणी उद्भवू शकतात. ज्याला अशी समस्या आहे त्यांनी आपल्या सर्व कर्मफलांचा त्याग सत्कार्याकरता करावा असे सांगण्यात आले आहे. तो जेव्हा रुग्णालयाची उभारणी करण्याकरता किंवा इतर सामाजिक संस्थांना दान देतो तेव्हा तो आपल्या कष्टार्जित कर्मफलांचा त्याग करत असतो. हा कर्मफळ त्याग मार्ग आहे. श्लोक 12 वाचूयात. यात भगवंत श्रीकृष्ण सांगतात की सर्वात श्रेष्ठ मार्ग कोणता. श्लोक वाचूयात. श्रेयो हि ज्ञानमभ्यासाच् ज्ञानात् ध्यानं विशिष्यते ध्यानात् कर्मफलत्यागस् त्यागाच् शांतिरनंतरम. केवळ समज न घेता केलेल्या अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे, ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षाही कर्मफलांचा त्याग करणे श्रेष्ठ आहे. कारण अशा कर्मफलत्यागामुळे मनुष्याला मनःशांती प्राप्त होते, परमशांती प्राप्त होते. श्लोक 9 ते 12 मध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की जर कोणाला थेट ईश्वरावर मन एकाग्र करणे कठीण जात असेल
तर टप्प्याटप्प्याने प्रगती कसं करावी हे थोडक्यात समजून घेऊया. भगवान श्रीकृष्णांनी भक्तीकडे जाण्यासाठी उतरत्या क्रमाने पर्याय दिले आहेत. 1. सर्वोच्च पर्याय, मन आणि बुद्धी देवावर पूर्णपणे स्थिर करणे. दुसरा पर्याय, जर स्थिर होत नसेल तर पुन्हा पुन्हा सराव करणे, अभ्यास करणे. पर्याय 3, जर अभ्यास जमत नसेल तर सर्व कामे भगवंताची सेवा म्हणून करणे. पर्याय 4, जर तेही जमले नाही तर केवळ कर्माच्या फळाची आशा सोडून देणे. ओम तत्सदिति. श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगो नाम 12ोऽध्यायः. यापुढील श्लोकांचे व्हिडिओ मी पुढील भागात अपलोड केले आहेत. प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा. जय श्रीकृष्ण.